अजितदादा पवार यांना सावेडीत श्रद्धांजली. राज्याने एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व गमावले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातात अकाली निधन झाले. या धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यासह सावेडी परिसरातही शोककळा पसरली आहे. आपल्या या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सावेडी येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेविका रोशनी त्र्यंबके यांच्या वतीने गुरुवारी एका विशेष शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिक आणि महिलांनी 2 मिनिटे स्तब्धता पाळून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. परिसरात राहणाऱ्या शेकडो महिला आणि युवकांनी मेणबत्त्या पेटवून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि विकासाच्या ध्येयाचा उल्लेख करताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. राज्याने एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व गमावले आहे. यावेळी बोलताना माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि नगरसेविका रोशनी त्र्यंबके यांनी भावना व्यक्त केल्या की अजित पवार यांनी राज्याच्या आणि विशेषतः जिल्ह्याच्या विकासात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या शोकसभेत साई संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनावर वचक असलेला आणि जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहणारा नेता आज आपल्यातून निघून गेला, अशा शब्दात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा पवार मी त्या बारामतीला जाऊन आलो, तिथे अंत्यसंस्कार घडून घेतला आणि नंतर त्यांचं दर्शन झालं. आता 10वा पुढच्या शनिवारी 10वा येतोय, त्या 10व्याला पण जायचं आहे मला, म्हणून त्यांना परत भेटावं असं वाटतं. तिथे मोठमोठ्या लोकांनी घोषणा केला, दादा तुम्ही परत या, आम्ही त्यांचे परत स्वागत करू आणि काँग्रेस हे करून टाकू. ठेवू आपले दादा गेले त्यावेळेस मी टी व्ही लावून बसलेली होती. 8:46 विमान ज्यावेळेस ढसळलं त्यावेळेस मी स्वतः बघितलं. त्याच्यानंतर एक शेतकऱ्याची बाई तिथं होती आणि तिने सांगितलं, तिने ओळखलं की आपले दादा तुम्ही इतकं वेगळं पडलं आणि हातपाय सुजले होते आणि त्यांना कशावरनं ओळखलं, त्यांच्या घड्याळावरनं ओळखलं. एवढंच बोलून मी ओम साईराम. आज अत्यंत दुःख वाटतंय की आपल्या सगळ्यांमधून अजितदादा आपल्यात आज नाही आहेत. त्यांनी केलेले कार्य खूप आहेत आपल्यासाठी, सगळ्यांसाठी. काल प्लेन क्रॅशमध्ये त्यांचे निधन झाले. ही अत्यंत वाईट घटना झाली आपल्यासाठी. ते आपल्या सगळ्यांच्या फार जवळचे होते आणि त्यांचे कार्यही आपल्यासाठी खूप होते. त्यांना आपल्या सगळ्यांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. मात्र आज आपण या ठिकाणी जमलोय ते आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली व्हायला. दादा म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा. एकूण 6 वेळेस अजित दादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. हा त्यांच्या नावावरचा विक्रम म्हणावा लागेल, कारण आजपर्यंत कोणतेही उपमुख्यमंत्री एवढा कार्यकाल त्यांना भेटलेला नाहीये, असा हा दादांना कार्यकाल भेटलेला होता. मात्र एखादा व्यक्ती किती दिवस पदावर राहतोय यापेक्षा त्या व्यक्तीनं काम काय केलेलं आहे हे ज्यादा ओळखलं जातं आणि हीच खरी दादांची ओळख आहे. अजित दादांनी जे काही तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकरी लोकांसाठी, शोषित लोकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य न विसरण्यासारखं आहे. अगदीच कालपासून आपण दादांचं जे काही कार्य आहे ते वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून पाहत आलेलो आहोत. हे पाहत असताना खरोखर डोळे पाणावले सारखे होतात. डोळ्यातून नकळत अश्रू वळायला लागतात, कारण दादांनी कोणतंही काम असेल त्या कामामध्ये सर्वसामान्यांचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिलेलं होतं. काल जशी ही बातमी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रावर कोसळली असं म्हणावं लागेल, तर महाराष्ट्रातच नाही पुन्हा भारतभर जे काही दादांचे चाहते होते या सर्वांमध्ये शोककळा पसरली. हा राष्ट्रवादी पक्ष फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील
वाढलेला आहे त्या ठिकाणच्या लोकांमध्ये ही शोककळा पसरली. जे काही दिल्लीमध्ये जे काही MP आहेत म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट आहे त्या सर्व लोकांमध्ये शोककळा पसरली. कारण दादांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही खासदारकीपासून केलेली आणि त्यानंतर सलग ते आमदार म्हणून आजपर्यंत निवडून आलेले होते. एवढं मोठं काम करणारा नेता हा आपल्यामधून ज्यावेळेस जातो त्यावेळेस खरंच मोठं दुःख हे सर्वांना होत असतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल एक वाक्य वापरलं बघा. फडणवीस साहेबांनी असं म्हणलं की असं नेतृत्व व्हायला खूप वर्ष लागतात, खूप काळ जाऊ द्यावा लागतो, त्यावेळेस असं एक एवढं मोठं नेतृत्व घडतं. आणि असं नेतृत्व ज्यावेळेस आपल्यामधून जातं की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाची ती मोठी हानी असते. स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांचं एक वाक्य मला यावेळी आठवतं. सिंधुताई सपकाळ यावेळी म्हणतात की हा महाराष्ट्र आहे बाळांनो, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत मरावं लागतं आणि मेल्यानंतर ज्यावेळेस माणूस मोठा होतो ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, असं त्यांचं वाक्य आहे. आणि त्याचीच खरी प्रचिती काल आपल्या सगळ्यांसमोर आली. त्या दिवशी म्हणजे काल सकाळी त्यावेळेस फोन आला की दादांचा असं झालेलं आहे. मी म्हणलं शक्य नाहीये, ही गोष्ट तुम्ही सांगू नका. हे झाल्यानंतर मी सकाळी TV लावली, मला फोन आला फोनचा की भाऊ नाही असं झालेलं आहे. मी म्हणलं शक्य नाहीये. कारण का जसं माझ्या जीवनामध्ये मला कळायला लागलं 2010 ते 12 मध्ये माझा आणि साहेबांचा संपर्क झाला. आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व अरुण काका जगताप आणि कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी त्यांची ओळख झाली. खरंच ओळख अशी झाली की ज्यावेळेस मला कळालं ना की अपघात झाला आणि ते गेले तर खरं मनाला वाईट वाटलं आणि मला रडायला सुद्धा वावरलं मी. जसं वडिलांचं घडलं तसा मला याचा फोन आला, व भाऊंचा फोन आला, दीपक भाऊंचा फोन आला की असं झालेलं आहे. खरंच मनापासून वाईट वाटलं. कारण का की मी राजकारणामध्ये आलो आणि तुम्ही सर्वांनी राजकारणामध्ये पाठवलं, तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये पाठवलं आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर साहेबांचं कर्तव्य एवढं माझ्यासाठी झालं की प्रत्येक संकटामध्ये ते असायचे की आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया यांचं ते नेतृत्व होतं, त्यांची छत्रछाया ती होती. ज्यावेळेस नगर शहरामध्ये जो विकास झाला आणि बहीण योजना जी झाली ती साहेबांनी केली. त्यांच्या जीवनामध्ये एकच श्रेष्ठ होतं त्यांचं काम, समाजासाठी काम करायचं, प्रत्येक गोरगरिबासाठी काम करायचं आणि शेतकऱ्यासाठी काम करायचं. प्रत्येक गोरगरिबासाठी ते पळत होते. आज ही त्यांचा अपघात झाला ना तर फक्त आपल्यासाठी झालेला आहे. आपल्यासाठी अपघात असा झाला की ते आता इलेक्शन लागू होणार होते आणि ते सभेसाठी निघाले होते. ज्या सभेसाठी निघाले त्यावेळेस बारामतीमध्ये आले तर फक्त 35 सेकंदामध्ये 35 मिनिटामध्ये बारामतीमध्ये आले आणि फक्त 2च मिनिटं राहिले खाली उतरण्यासाठी. पण परमेश्वराची निगा पहा, परमेश्वरांनी त्यांनी समाजासाठी जे कष्ट केले आणि ते शेवटपर्यंत कष्ट करीतच गेले आणि पळत होते. ते फक्त आपल्या समाजासाठी पळत होते, प्रत्येकासाठी पळत होते. फक्त काम हे त्यांना महत्वाचं होतं, राजकारण नाही. त्यांनी जीवनामध्ये कधी राजकारण केलं नाहीये. त्यांनी जीवनामध्ये फक्त सामाजिक काम केलं, प्रत्येकाचं काम व्हावं हे त्यांना महत्वाचं होतं. आपल्या नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये त्यांचा आजोळा आहे आणि त्या आजोळामुळे नगर शहरात आणि नगर जिल्ह्यामध्ये ते काम करत होते. कारण का नगर जिल्ह्याचं म्हणलं की ते त्यांना असं वाटायचं माझं आजोळ आहे आणि त्या आजोळामुळे ते धावपळ करत होते. मी खरंच साहेबांचं कर्तव्य हे मानतो की त्यांनी मेहनत गोरगरिबासाठी केली आणि प्रत्येकासाठी पळाले. ते मला खरंच मला असं दुःख वाटतं, आनंद नाही पण असं दुःख वाटतं मनामध्ये. एवढं दुःख वाटलं सकाळी मी रडलो, अक्षरशः रडलो. म्हणजे एवढं दुःख वाटलं मनामध्ये की काय सांगावं, कसं बोलावं कोणाला. आजही मला एक वाटत नाही की ती गोष्ट घडलेली आहे, अजूनही वाटत नाही. ज्या टायमाला कळालं त्या टायमाला मी फोन केला आमदार साहेबांना, तर आमदार साहेब
बारामतीमध्ये पोहोचलेले होते. एवढ्या धावपळीने ते तिथे गेले. त्यावेळेस सेकंड वाटलं मला की ही गोष्ट घडली आहे. खरंच सर्वांच्या वतीने आज साईच्या नेहमीच प्रार्थना करेन मी की त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने, वार्ड क्रमांकच्या 2च्या वतीने, नगर शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण संघाने वाहतो आणि थांबतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.